Hello dear students, let us read the given question. Question मध्ये विचारलेला आहे, which of the following pair of diseases is caused by protist? खालीलपैकी कोणते डिसीजेस फक्त प्रोटिस्टमुळे होतात हे आपल्याला इथे विचारलं आहे. तर आपल्याला इथे की कन्सेप्ट आहे, डिसीजेस caused because of किंवा caused by protista group of organisms. आणि ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम्स येतात जे की युकॅरियोट्स असतात आणि हे असतात जनरली युनिसेल्युलर ऑर दे कॅन इन्फेस्टस आर बॉडी अँड कॉज द इन्फेक्शन. तर ह्यामध्ये आपल्याला आपण जे स्टडी केले आहेत त्याच्यामध्ये येतो एक सगळ्यात पहिला जो आहे की अमिबायसिस, जो की कॉज केला जातो बाय एंटा अमिबा हिस्टोलायटिका. आणि एंटा अमिबा हिस्टोलायटिकामुळे होणारा जो अमिबायसिस आहे ह्यामध्ये एंटा अमिबा इज अमिबा आणि हा कॉज करतो एंटा अमिबा हा कॉज करतो अमिबायसिस. आणि दुसरा जो स्टडी केला आहे आपण त्याचं नाव आहे मलेरिया. आणि मलेरिया इज कॉज्ड बाय प्लाझ्मोडियम आणि त्याच्यापैकी 4 व्हरायटीज आहेत, दॅट इज प्लाझ्मोडियम मलेरी, प्लाझ्मोडियम आपण म्हणू शकतो वायवॅक्स, ओवेल और फॅल्सेपॅरम. तर ह्या 4पैकी कोणत्यामुळेही आपण बघू शकतो की मलेरिया होतो आणि तो आहे प्लाझ्मोडियमच्या थ्रू, जो की आहे एक प्रोटिस्टा. ठीक आहे. सो इथे करेक्ट आन्सर असणार आहे, पहिला ऑप्शन दिला आहे न्यूमोनिया कॅन बी व्हायरल बॅक्टेरियल, सो इट इज रॉंग. दुसरा ऑप्शन दिला आहे अमिबायसिस, दिस इज करेक्ट. त्यानंतर दिला आहे मलेरिया विच इज करेक्ट, बट न्यूमोनिया अगेन हिअर इज रॉंग. नंतर दिला आहे ऑप्शन सी मध्ये मलेरिया अँड अमिबायसिस. नाउ दीज टू आर द करेक्ट कॉम्बिनेशन हिअर, सो ऑप्शन सी हिअर इज करेक्ट आन्सर. लास्ट दिला आहे फायलेरियासिस अँड टायफॉइड. फायलेरियासिस इज कॉज्ड बिकॉज ऑफ वर्म अँड टायफॉइड इज कॉज्ड बिकॉज ऑफ बॅक्टेरिया. सो करेक्ट आन्सर इथे आहे ऑप्शन सी. ऑल द बेस्ट, कीप लर्निंग विथ PW.